चला चला. निघूया. माई जरा जाऊन येते मी, म्हणजे काही छोटी मोठी खरेदी करायची आहे आणि आधी नमस्कार करते. शतायुषी भाऊ का ग बाई? नवीन संकल्पाची सुरुवात करते ना, हा. योगा क्लासची चौकशी करून येते. अरे वा, गाडी चौकशी पर्यंत पोहोचली म्हणायची. हो, आता निदान मला चौकशी तरी करायला हवी, नाहीतर जीव खायला मी माझा. नाही नाही, कर कर कर, चौकशी करच. उत्साह चौकशीपर्यंत राहतो, नंतरच कठीण असतं सगळं. हो, नाही तर आमच्या अर्चू सारखं व्हायचं, 8 दिवस चौकशी, 9व्या दिवशी क्लास बंद. आमचा तैमूर दिसला नाही सकाळपासून. एक घ्या, दुसरा संकल्प आला. काय हो? ऐक, रियाज केलास का? काय चाललंय तुमचं टोल नाक्यासारखं? नाही, तू लाडकी सून म्हणून फ्री पास देशील तिला लगेच. हो हो हो. ए काय चाललंय ग? आपली स्वारी कुठे डान्स क्लासला वाटतं. अरे अगं शुभम भवतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. निघतेच का तू? हो. चल मग निघूया आपण. चला चला, येते माई. नाना येते. आपण निघाला हो, आश्रमात जायचं ना. हो हो. अगं बाई, पण ह्या दोघी आता घरात हे लक्षात नाही आलं माझ्या. मग कुलूप किल्ली घ्या तुम्ही आता बरोबर. मी अर्चूला सांगून येते घरात कोणी नाही कुलूप लावून जातोय म्हणून. हा हा, लवकर या. हो आलो. माही आली वाटतं. मला माहिती होतं माईलाच कळेल की मला काहीतरी झालंय म्हणून. माझी समजूत काढायला आली असेल ना. अर्चू बाळा, हे बघ, मी आणि नाना बाहेर जातोय, घराला कुलूप लावलंय, लक्ष ठेव. तू हे सांगायला वर आलीस? हो हो. अगं मग माई, फोन करायचास ना, की जिने चढून वर कशाला आलीस? अगं बाई, लक्षातच नाही आलं बघ माझ्या. अये, मी आणि नाना जिथे जातोय ना तिथेच माझं लक्ष लागलंय. अगं नवीन वर्षाचा संकल्प आहे ना आमचा, तिकडे जातोय आम्ही. लक्ष ठेव नीट, आम्ही येतो जाऊन. हा सर, ह्या प्रिंटआउट्स काढल्या तुम्ही बेंगलोर ऑफिस वरून जे इन्फॉर्मेशन मागवली होती त्याच्या. ओके, गुड. ओके, ठीक आहे. सगळं आता आपल्या ओरिजिनल्सच्या फाईलला लाव. आणि मगाशी मी तुला जे 3 मुद्दे सांगितले डिटेलमध्ये, ते यात इनकॉर्पोरेट करून मला फायनल ड्राफ्ट आहे, तो आपल्याला बँगलोरला पाठवायचा. तू सगळं नोट डाऊन करून घेतलं होतंस ना मगाशी? हो. गुड. मग यातले जे काही फिगर्स आहेत त्या एकदा रोजीकडून क्रॉस चेक करून घे. ओके. काय ग, फोन का कट केलास? नाही म्हणजे एखाद वेळेला पर्सनल कॉल घेतले तरी चालतात वर्किंग अवर्स मध्ये. मनोजचाच होता ना? हो. चित्र काय चाललंय काय? मला बोलायचंच नाहीये त्याच्याशी. अरे, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आज आणि काय चाललंय तुझं? हो मग, एक तर पहाटे किती वाजता आला माहित नाही. बरं, सकाळी उठल्यावर मला विश तरी करायचं, ते राहिलंच बाजूला. उलट मी विश केलं तर मला म्हणतोय की अरे त्यात काय कौतुक आहे, फक्त तारीख तर बदलली. तसं तर प्रत्येकच दिवस नवीन असतो. मग बरोबर आहे त्याचं. नाही म्हणजे असा पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतो, त्यात चुकीचं काय? आदित्य, तुला हे त्याचं म्हणणं बरोबर वाटतंय, तर मग तू का विश केलंस मेघनाला? का म्हणत होतास सगळ्यांना हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर? का पार्टी केलीस?
एक मिनिट तू सॉलिड गल्लत करतेस हं, चित्रा. नाही म्हणजे मनोजचं म्हणणं चुकीचं नाही एवढंच म्हणालो मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतो असं नाही म्हणालो मी. आणि माझं म्हणशील तर मला असं वाटतं की आपल्याला स्वतःमध्ये चेंज घडवून आणण्यासाठी आपल्या जुन्या गोष्टी, जुन्या चुका, जुने ॲटिट्यूड हे सगळं बाजूला सारून नव्याने सुरुवात करण्यासाठी एक निमित्त हवं असतं. आणि ते आपल्याला न्यू इयरच्या रूपाने मिळतं. आणि ती संधी घ्यायला पाहिजे आपण. आणि तुझं म्हणशील तर मनोजने तुला विश नाही केल्यावर तू न रागवता मोकळ्या मनाने त्याचं म्हणणं, त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू जर ऐकून घेतला असतास ना तर आता वैतागली नसतेस. आणि मॅडम, ये बात आपके रेजोल्यूशन के खिलाफ है. काय? झालं विसरलीस काय तू पण? नाही म्हणजे आमचं रिलेशन आदित्य मेघनासारखं करीन असं म्हणाली होतीस ना. पण तो कुठे वागतो आदित्य सारखा? तू तरी कुठे वागतेस मेघनासारखी? आणि एक मिनिट, बेसिकली आमच्यासारखा वागण्याचा हट्ट चुकीचाच आहे. तुम्ही तुमच्यासारखंच वागायला हवं. एक मंत्र घे, समोरच्याचं ऐक, लिसन. काय ना, कानावर पडणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. आपण जर नीट लक्ष देऊन ऐकलं ना तरच आपल्याला अर्थ कळतो. नाहीतर समोरच्याचे शब्द तसेच परत जातात. त्याला जे म्हणायचंय ते तू ऐक, तुला जे म्हणायचंय ते त्याला ऐकू दे. काय मग जा. मगासपासून फोन करून काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करतोय तो, ते ऐक. आदित्य, तू किती चांगला आहेस रे. सो तो मैं हुई. अगं जा आता. हो. हे बरं, हे घेऊन जा. हो. चला, आमच्या मॅडमचं काही म्हणणं आहे का बघूया. आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. अरे, आता हिने का फोन कट केला? काय झालं हसायला? हसू नको तर काय करू. ओ किती धडपड चालली आहे तुमची. कोणाचा फोन लागत नाहीये. तो वेंगुर्ल्याचा. वेंगुर्ल्याचा? अहो वेंगुर्लेकर दाढीवाला. हो, कोण वेंगुर्लेकर दाढीवाला? अहो मनोज दाढीवाला, स्वाभिमानी. अहो तुम्ही का मागे लागलाय त्याच्या? हे बघा, त्याला स्वतःला नोकरी करायची असेल ना तर तो तुम्हाला फोन करेल. अहो माधवी, त्यांनी नोकरी करणं ही त्याची गरज नाहीये, माझी गरज आहे. झालं का तुमचं सुरू परत? परत नाही, जोपर्यंत ती विचित्रा जावई बापूंच्या ऑफिस मधून कायमची नाहीशी होत नाही ना, लांब कुठेतरी, आणि तिच्या बरोबर तो दाढीवाला, हे दोघेही लांब जात नाहीत ना, तोपर्यंत हे सगळं चालू राहणार. वा, नवीन वर्षाचा हाच खरा संकल्प आहे माझा. जय हो. म्हणजे मला मदत करण्याचा संकल्प बोंबललाच म्हणायचा. अहो माधवी, पूर्ण वर्ष पडलंय ना 2015. सगळे संकल्प पूर्ण होतील, पण त्याआधी त्या विचित्राला आणि तिच्या त्या दाढीवाल्याला इकडून लांब हकलून द्यायचं. जय हो, जय हो. इतकी गोड होती ना ती मुलं. अगदी ना असं पोटात गलबलून गेलं ग त्यांचे ते निष्पाप चेहरे बघून. पण बरं का, आम्ही दोघांनी एक गोष्ट ठरवली. त्या अनाथाश्रमामध्ये जाताना की दया, कणव, सहानुभूती, काळजी या गोष्टी अजिबात न्यायच्या नाही. म्हणजे हावभावात, डोळ्यात ते सोड, मनात सुद्धा ठेवायच्या नाही. मला ना नेहमी असं वाटतं की ह्या गोष्टी करून आपण ज्या गोष्टींची त्या मुलांना माहितीच नाहीये त्या गोष्टी त्यांना आपण जाणीव करून देतो त्या गोष्टींची, आणि त्यामुळे मग ती मुलं अजूनच आगतिक आणि अशी परावलंबी आणि असं फील करतात रे.
काय आहे की कर्तव्य म्हणून, बांधिलकी म्हणून, कुठल्या तरी पापातून मुक्त होण्याच्या भावनेने तिथे खेळ, खाऊ, कपडे नुसतं नेऊन पोचवणारे खूप आहेत रे. आणि या गोष्टी नको असतात खरं तर. त्यांना ना स्वच्छ, दयाविरहित, आनंदी सहवास हवा असतो. आणि तो त्यांना आपण भरभरून द्यायचा. हा? इतका छान वेळ गेला ना आमचा तिकडे. हो. अरे आम्ही गाण्याचे भेंड्या काय खेळलो, नानांनी तर 2 गोष्टी सांगितल्या त्यांना. अरे वा. नाना, या रेटनी तुम्हाला गोष्टींचा स्टॉक वाढवायला लागेल हा? वाढवायला कशाला पाहिजे? हं? तुमच्या लहानपणची सगळी गोष्टींची पुस्तकं काढलीत वरतून मी. जाऊन मग खोलीत. काय म्हणतोय संकल्प? उत्तम. हम्म. जाहीर संकल्प केलाय ना, त्यामुळे सध्या तरी धाडस होत नाहीये मोडण्याचं. आणि काय विजया तुझं काय? माझा योगाचा क्लास योग विद्येचा क्लास सुरू व्हायला अजून 15 दिवस अवकाश आहे. त्यामुळे मी सुटले. दहशत आहे तुझी. हम्म. अगं अर्चू येणार होती ना चहा घ्यायला, तिचा कप कुठे आहे? मी बोलवलं होतं माई, मग पण त्या म्हणाला की झाला त्यांचा चहा. अय्या, मयू पण आली नाही सकाळी. आणि पल्लवने तिला विचारलं होतं जेवायला येतेस का खाली, तर म्हणाली की आईने सांगितले वरच जेवायचं. अर्चू, काय झालंय काय तुला? तू मयूला खाली का जाऊ देत नाहीयेस? का घरात थांबली तर काही प्रॉब्लेम आहे का? अर्चू, तू अशा थाटात बोलतेस जणू काही मयू खाली गेली तर काहीतरी बिघडणारच आहे. हे बघ, मी हे समजू शकतो तुझ्या मनात आता कुठला तरी राग आहे, तुझं काहीतरी बिनसलंय. मी याआधी तुला खूप वेळा विचारलं पण तू कधीच काही उत्तर दिलं नाहीस. जबरदस्तीच्या कम्युनिकेशन पेक्षा मौन बरं म्हणून मी गप्प बसलो. कारण जबरदस्ती आणि कम्युनिकेशन हे 2 शब्द एकत्र जाऊच शकत नाहीत. पण गोष्ट जेव्हा मयू पर्यंत येऊन पोहोचते तेव्हा मात्र मी गप्प बसणार नाही. हे बघ अर्चू, आई वडिलांची एकमेकांबरोबरची भांडणं किंवा आई वडिलांची इतरांशी होणारी भांडणं या सगळ्याचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत असतो. आणि मला तसा कुठलाही परिणाम मयूच्या मनावर नकोय. त्यामुळे तुझं जे काही असेल, कोणाशी भांडण असेल, राग असेल, ते मला आत्ताच्या आत्ता समजलं पाहिजे. मी तुझ्याशी बोलतोय. अर्चू, सर, यात तुमचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि मीटिंग साठी लागणारा सगळा डेटा आहे. ओके, गुड, थँक्स. सर, मी निघाले तर चालेल? सॉरी, आपल्याला आणखी इन्फॉर्मेशन लागत राहील. तुला थांबावं लागेल. डोंट वरी, मी सोडेन तुला. बरं, ऐक, माझा फोन तुझ्याजवळ ठेव. काही अर्जंट असेल तरच मला ते, नाहीतर अटेंड कर. ओके. ओके. हॅलो मेघना. हा चित्रा, आदित्य कुठे ग? आदित्य मीटिंगला गेलाय. कोणाचा फोन आला तर तू अटेंड कर म्हणून फोन माझ्याकडे ठेवून गेलाय. काय निरोप होता का? अगं काही नाही ग, घरी कधी येणार आहे विचारायलाच फोन केला होता. मीटिंग तर आत्ताच सुरू झालीये, माहित नाही ग कधी संपेल. अच्छा, हे तुला पण थांबावं लागणार आहे का ग? हो. मग आदित्यला सांग तुला घरी सोडायला. हो, तो आधीच म्हणालाय सोडेन म्हणून. हो ना, मग ठीक आहे. बरं चल मग ठेवते मी. बाय. बाय.
अतिपरिचयात अवज्ञा झालीये सतीश. मी मनात काही ठेवत नाही, माझ्या मनात काही राहत नाही. याचा अर्थ हा असा नाही ना की मला मनच नाही. ए? का आता सगळ्यांना असं वाटायला लागलंय? कोणी काहीही बोला, हिला काही फरक पडत नाही. कोणी यावं, टपली मारून जावं, असं झालंय खरं सतीश. अर्चूचं डायनिंग खालीच असतं, तिचं काय फक्त लॉजिंगच वर आहे. सगळी कामं सतीशलाच करावी लागतात. अर्चूचं जेवण नाही चांगलं होत, तो काय घर जावईच आहे बाबा. हे ए कमावून अर्चू, हे बघ, त्यांच्या कोणाच्याही मनात असं काहीही नाहीये आणि हे तुलाही माहितीये. ते सगळे फक्त गंमत करत असतात आणि तशी गंमत ती नेहमीच करतात. आणि तू सुद्धा काढतेसच ना खोड्या. साधी गंमत कळत नाही तुला? कळते ना, गंमत कळते मला. पण सतीश, गंमत जेव्हा मर्यादेपेक्षा बाहेर जाते ना, तेव्हा ती जिव्हारी लागते. माझ्या खाण्यापिण्यावरून, तुझ्यावरून सतत मला बोलत राहायचं का रे? सतत? काही नाही सतीश, आजपासून जशा राणे काकू भाडेकरू आहेत ना, तसेच आपण सुद्धा. अर्चू, तू आता अति करू नकोस हा. माझं ऐक. हे बघ, ते सगळे तुझी थट्टा मस्करी करतात कारण त्या सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि प्रेम व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धत आहे. असते एखाद्याची पद्धत तशी. त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? हा, आणि आता माझं म्हणशील तर देसायांचा जावई होण्याच्या आधीपासून मी तुम्हा सगळ्यांचा खरंच जवळचा मित्र आहे, अगदी जवळचा मित्र आहे. त्यामुळे आपण लहानपणापासूनच एकमेकांची थट्टा मस्करी करतो ना. हो, पण मस्करीची कुस्करी होऊ द्यायची नसते सतीश. ही आमची एकुलती एक लाडकी बहीण आहे, म्हणून प्रत्येक वेळी तिची खिल्ली उडवायची का? तेही सगळ्यांसमोर, त्यांच्या बायकांसमोर सुद्धा. अगं बाई अर्चू, याला काय अर्थ आहे? हे बघ, मी यापूर्वी सुद्धा तुला सांगितलंय, आता पुन्हा सांगते, खाली जाऊन खायच्या प्यायच्या फंदात पडायचं नाही. बरं, मी स्वतः सुद्धा जाणार नाहीये. अगदी त्यांनी बोलावलं ना तरच जाईन. तेव्हा आपलं घर आता हेच, आणि ते माझ्या भावांचं घर. हे मेघना, मेघनाच, मेघना, मेघना. अय्या सॉरी सॉरी सॉरी, कळलंच नाही हो मला. ठीक आहे ठीक आहे, चल अगं, पानं घेतलीत सुद्धा जेवायला. चल. अय्या हो हो. पण ताई मी थांबते ना आदित्यसाठी. अय्या मेघना, आता हे काय नवीन थांबा बिंबायचं? आता त्याला रोजच उशीर होणार आहे की नाही? परवा म्हणाला तो तसं. मग आता तू रोज थांबणार आहेस का त्याच्यासाठी जेवायची? आणि हे बघ, आपल्याकडचा नियम तुला माहिती आहे की नाही? भूक लागली की जेवायचं, थांबाय बिंबायचं असं चालत नाही आपल्याकडे. चल. हो हो माहिती आहे, पण खरं सांगू, तेवढाच जरा वेळ मिळतो गप्पा मारायला. पण मग एक काम कर ना, तू नाहीतरी त्याला जेवायला वाढायला उठतेसच ना, तेव्हा गप्पा मार त्याच्याशी. झोपलेली असलीस तरी जेवण गरम करून देतेसच ना त्याला. हो उठते. नाही तो तसा म्हणतो उठू नकोस म्हणून, पण मला चैन पडत नाही. तो काय करतो माहितीये? करतो करतो म्हणतो आणि अन्न गरम न करता जेवतो. मग ठीक आहे, चल
तेव्हा उठ मग त्याला जेवायला वाढण्यासाठी. हा, भूक नाही मारायची आणि ताटकळत नको बसूस. चल. चित्रा, किती वाजले का? 9:30 झालेत. अरे बापरे, कामाच्या नादात पत्ताच नाही लागला का? ते माझं ठीक आहे, पण तुला एवढा उशीर? घरी जाऊन स्वयंपाक करायचा असेल ना? मला काय, मला जाऊन जेवायचंय फक्त. मलाही. म्हणजे मला जायला उशीर होणार असेल ना तर मनोज सगळा स्वयंपाक करून ठेवतो. आजही करणार आहे. क्या बात आहे. लवली, एकदा यायला पाहिजे त्याच्या हातचं जेवायला. केव्हाही. यू आर मोस्ट वेलकम. ठरवूया एकदा. बरं ठीक आहे, तुझं आवरलंय का सगळं? निघूयात? हो. चलो. काय ग, हम्म. विश्वाची चिंता? नाही हो. मग? अर्चूची पठ्ठी आज फिरकलीच नाहीये खाली. काहीतरी बिनसलं एवढं नक्की. काय ते कळत नाहीये मला. ते गुलाबजामचं अजून डोक्यात नाही ना ठेवल्या हिने. छे छे छे, मला नाही वाटत अर्शू त्यावरून एवढी रुसेल. तिला ना तू तिची स्पेस दे थोडी. बोलणार नाही, करून दाखवेन असं म्हणाली ना ती. हम्म. त्या नादात असणार. पार्टीचं कसं सरप्राईज दिलं आपल्याला, हो, तसं काहीतरी सरप्राईज द्यायचं असणार. असं म्हणताय? अजून काय दुसरं असणार. आणि मुळात अर्चू अशी मनात ठेवणारी नाहीये ग. काही झालं, कोणी काही बोललं तर डायरेक्ट कॉलर पकडणारी आहे ती. माझा एक, तू तिला मोकळ सोड. हम्म. आणि आता आपलं ठरलंय ना प्रपंचातलं लक्ष हळूहळू कमी करायचं म्हणून. ठरलंय ना. मग मुलांची सुखदुःख मुलांजवळ. त्यांच्या हसणारी रडण्याने आपलं काळीच गलबलता कामा नाही काय. हो. हा,